पूजा साताऱ्यातून पाण्याच्या श्रद्धा कॉलेज ऑफ सायन्समध्ये नवीन प्रवेश घेत तिचं मन थोडं घाबरलेलं पण डोळ्यात आशावाद असतो. पहिल्याच दिवशी तिची भेट होती आर्यनशी. कॉलेजचा फेमस सिनियर खेळाडू, हुशार आणि मनाने संवेदनशील. आर्यन तिला कॉलेजमध्ये मार्ग दाखवतो आणि नकळत त्यांच्या नात्यांचा पहिला धागा बांधला जातो. हळूहळू पूजा आणि आर्यनची ओळख वाढते. पूजाला डायरी लिहायची सवय असते आणि आर्यन तिचं मन समजून घेतो. कॉलेजमध्ये स्वतंत्र त्यांची जोडी चर्चेचा विषय बनते. श्रुती नावाची आर्यनची मैत्रीण मात्र त्याला पूजाकडे झुकताना पाहून जळफळते. कॉलेज फेस्टमध्ये आर्यन पूजाला कविता स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार करतो. ती प्रथम लाजते, घाबरते, पण शेवटी स्टेजवर चढते आणि तिची कविता संपूर्ण महाविद्यालयाचं लक्ष वेधून घेतं. आर्यनच्या डोळ्यातून दिसणारं कौतुक पूजाच्या मनात नवंच काहीतरी उमवायचं लागतं. श्रुतीचा कट सुरू होतो. ती बनावट मेसेज पाठवते. आर्यनने पूजाला फसवल्याचं भासवणारा. पूजा हादरते. आर्यनवरचा विश्वास डगमगतो. तिचं मन अशांत होतं. तिच्या डोक्यातून अश्रू वाहतात. पण ती आर्यनपासून दूर जायचं ठरवते. आर्यन सत्य जाणवतो आणि थेट श्रुतीला समोर जातो. तो तिला समजावतो आणि पूजासमोर सगळं खरं मांडतो. पूजाला समजत की प्रेमावर विश्वास ठेवणं कधी कधी धाडस असतं आणि ती पहिल्यांदाच त्यांच्या हातात येते. आर्यन आणि पूजा एकत्र वेळ घालवतात. गार्डनमध्ये चहा, ग्रंथालयात गप्पा आणि एकमेकांच्या स्वप्नामध्ये हळूवार जागा. पूजा म्हणते, माझं मन आता तुला बोलण्याआधीच सांगतं. ही सवय मला आवडायला लागलीस. पूजाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव येतो. आई बाबा ठाम, शहरात एकटी राहणं योग्य नाही. पूजाचं मन गोंधळलेलं. एकीकडे प्रेम, दुसरीकडे घरांचा विश्वास. ही गोष्ट आर्यनला सांगते. आर्यन गंभीर होतो आणि एक निर्णय घेतो. आर्यन तिला बागेत नेतो आणि विचारतो, तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं तू तयार आहे का? पूजा शांतपणे म्हणते, हो, पण माझ्या स्वप्नासोबत माझं शिक्षण, माझं स्वत्व हेही हवंय मला. आर्यन मान डोलावतो. तुझं सगळं माझं होईल. आर्यन पूजाच्या घरी येतो. तिच्या आईबाबांना भेटतो. सुरुवातीला नाराजी, पण आर्यनचं बोलणं प्रामाणिक असतं. मी पूजाचं प्रेम करतो, पण तिला थांबणार नाही. ती हवी अशी शिकेल, जगेल. पूजाचे बाबा गप्प होतात. आईला डोळ्यात पाणी. तुझ्यासारखा मुलगा पाहिलाच नाही कधी, पण अजून काही वेळ लागेल मान्य व्हायला. पूजा आणि आर्यनचं शेवटचं कॉलेज वर्ष सुरू होतं. दोघं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना पूजा रिसर्च प्रोजेक्टमध्ये, आर्यन क्रीडा प्रशिक्षण म्हणून काम करत असतो. तरीही दोघं एकमेकांसाठी वेळ काढतात. एकदा पूजा म्हणते, आपण एकमेकांसाठी आहोत हे दर वेळेस वेगळ्या पद्धतीने सिद्ध होतं. कॉलेजचा शेवटचा दिवस. सगळ्यांना निरोप द्यावा लागतो. पूजाच्या डोळ्यात अश्रू. तिला कॉलेज ते दिवस, त्या आठवणी, आर्यनची पहिली नजर, सगळं आठवतं. आर्यन तिला गार्डनमध्ये एक चिठ्ठी घेतो. आपण भेटतो, जुळतो आणि आज इथं आलो. ही कहाणी संपत नाही. ती पुढच्या पर्वात सुरू होते. पूजा आता MSc दाखला होते. आर्यन एका स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करतो. दोघे अजूनही एकत्र आहेत, प्रेमात, मैत्रीत आणि एकमेकांच्या स्वप्नामध्ये. एकदा आर्यन पूजाला विचारतो, पूजा, आपण लग्न करून या का? पूजा त्यांच्याकडे पाहून हसते. हो, आता सगळं माझं आणि तुझं आपलं झालंय. पूजा आणि आर्यनचं लग्न थोड्याच लोकांच्या उपस्थित साध्या पद्धतीने होतं. ते दोघंही ठरवतात की ते एकमेकांच्या स्वप्नाला पंख देतील. पूजा MSc करत असते आणि रिसर्च फेलोशिपसाठी तयार सुरू करते. आर्यन त्याची एअर स्पोर्ट अकॅडमी सुरू करतो. त्यात छोटं घर, पुस्तकांची भरलेली खोली आणि संध्याकाळी मिळणारा एक कप चहा त्यांच्या संसाराची खरी सुरुवात. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षांच्या जबाबदाऱ्या वाढतात. पूजा रिसर्चसाठी परदेशात जायच्या विचारात असते. आर्यन म्हणतो, तुझं ज्ञान मोठं होणं माझ्या आयुष्याइतकं महत्त्वाचं आहे. पण मनात थोडं अंतर निर्माण होतं, कारण प्रेमाला वेळ लागतो आणि वेळ आता कमी होतोय. श्रुती, जी आता एका बेड्या कंपनीत मॅनेजर असते, पुन्हा पूजाच्या आयुष्यात येते. पण यावेळी एक गोंधळ न घेऊन शांत, परिपक्व रूपात. ती पूजाची मदत मागते. एका प्रोजेक्टसाठी आर्यन थोडासा निश्चिंत होतो. पूजाचं श्रुतीकडे लक्ष जातंय का असा त्याला संशय येतो, पण
तो काही बोलत नाही. एकदा पूजा आणि आर्यनमध्ये वाद होतो. तू माझ्याशी सगळं शेअर करत होती. आता श्रुतीशी का करत आहेस? पूजा चिडून उत्तर देते, कारण ती आता बदलले आणि तू मला समजून घ्यायला विसरलाय. ती रडत खोलीत जाते. आर्यनही चूप. पहिल्यांदा त्याचं प्रेम थोडं ढवळून निघतं. पूजा एकट्याचं रिसर्च कॉन्फरन्ससाठी बंगळुरूला जाते. ती तिथे स्वतःला विचारते, मी काय शोधते? शिक्षण की आधार? तिच्या डोळ्यासमोर आर्यनचा चेहरा येतो, शांत, प्रामाणिक, तिच्यासमोर प्रेम करणारा. ती आर्यनला मेसेज करते, आपण दूर गेलोय, पण तुझं माझा पाया आहेस. मला परत तुला समजून घ्यायचं आहे. पूजा परत येते. दोघं काही क्षण न बोलता एकमेकाकडे पाहतात. आर्यन हळूच तिचा हात हातात घेतो. माझं प्रेम हे तुझ्या स्वप्नामध्ये कमी नाही, पण ते त्याला विघ्न ठरू नये असं मी नेहमीच वाटतं. पूजा जवळ येते. दोघांच्या डोळ्यात पाणी असतं. त्या दिवशी त्यांनी ठरवलं, आता एकमेकापासून काहीही लपवायचं नाही. पूजाचं रिसर्च पेपर राष्ट्रीय परिषद निवड जातं. तिचं नाव संपूर्ण महाविद्यालयात घेतलं जातं. आर्यनची अकॅडमी आता यशस्वी झालेली असते. त्याला एक मोठा राष्ट्रीय पुरस्कार मिळतो. एका संध्याकाळी दोघं त्यांच्या जुन्या गार्डनमध्ये चहा घेत बसलेले असतात. आपण एकमेकांचं स्वप्न झालोय आर्यन, आपण एकमेकांचं आयुष्य झालोय पूजा. कधी कधी प्रेमात संघर्ष असतो, गोंधळ असतो, थोडी विरती असते, पण जेव्हा दोन माणसं एकमेकांना समजून घेतात तेव्हा त्याचं नातं काळा पलीकडे जातं. पूजा तिच्या डायरीत लिहिते, कॉलेजपासून ते घरापर्यंत हा प्रवास आर्यनसोबत जगणं ही माझी प्रेम कहाणी नाही, ही माझी ओळख आहे. आणि ते दोघं त्या ओळखीला हातात हात घालून एकत्र चालत राहतात, नव्या स्वप्नासाठी, नव्या आठवणीसाठी. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.